नमस्कार, मी शोभा जाधव. आज मी तुम्हाला वेगळी अशी काही रेसिपी दाखवणार आहे. कारण आता पितृपक्ष चालू आहे, तर सगळ्यांकडे थोड्याफार फरकाने हे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आमच्याकडे टिपिकल स्वयंपाक असतो पितृपक्षात. ज्या दिवशी तीथ असते त्या दिवशी ठराविकच भाज्या बनवल्या जातात. तांदळाची खीर बनवली जाते, कढी बनवली जाते आणि 5 भाज्या असतात. त्या 5 भाज्या बनवल्या जातात. समजा आता मेंबर आपल्याकडे कमी आहे का, एवढं संपणार नाही असं वाटलं तर मग आम्ही 5 भाज्या एकत्र करतो आणि त्याच अख्ख्या भाज्या करून तो एक नैवेद्यापुरती आणि 2 अशा भाज्या वेगळ्या अशा खाण्यासाठी बनवतात. आणि तांदळाची खीर बनवतात आणि त्यामुळे अळूवडी बनवतात. आणि एक स्पेशल पदार्थ असा आहे की उडदाच्या डाळीचे वडे बनवतात. तर आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीची रेसिपी दाखवणार आहे. तर त्या ज्या 5 भाज्या घेतात त्यासुद्धा त्या फिक्सच असतात, त्या वेगळ्या अशा काय आम्ही घेत नाही. एक कारल्याची भाजी असते, एक गवार असते, एक मेथीची भाजी असते, एक भेंडी असते आणि तुमचा लाल भोपळा असतो. ह्या 5 भाज्या फिक्स असतात, त्याच घ्यायच्या असतात. तर 5 भाज्या थोड्या एकत्र करून तो एक नैवेद्यासाठी अशी थोडीशी भाजी बनवली जाते आणि 2 अशा खाण्यासाठी बनवल्या जातात. तर आज आपण उडदाच्या डाळीचे वडे कसे बनवणार आहोत ते बघणार आहोत आणि ते पितृपक्षातच बनतात. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर मी आता अशी एक ही वाटी आहे, ही वाटी भरून मी उडदाची डाळ सकाळी भिजत घातली होती. म्हणजे 4 ते 5 तास भिजायला लागतात डाळीला. तर डाळ माझी अशी भिजून तयार आहे. तशी छान डाळ भिजलेली आहे. याला आता आपण ना चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला वाटायची आहे ती, तर वाटताना आपल्याला पाणी नको आहे म्हणून मग आपल्याकडे अशी चाळणी असते. कुठच्या पण टाईपमध्ये चाळणी असू दे, खाली पातेली ठेवून पाणी सांडणार आहे. तर मी रेसिपी दाखवायची म्हणून तुम्हाला इथे हे करते. त्याच्यामध्ये आपण ही डाळ अशी उपसून काढणार आहोत पाण्यातून. आणि ही डाळ भिजायला 4 ते 5 तास पुरे छान छान भिजते. म्हणजे अगदी काय रात्री वगैरे नको टाकायला तुम्हाला भिजायला. आता ह्याला 5-1 मिनिट असं निथळत ठेवायचं आहे, म्हणजे सगळं पाणी तुमचं ड्रेन होऊन जाणार. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे आपल्याला बारीक छान डाळ वाटून घ्यायची. बघू शकता मी पाणी छान सगळं काढून घेतलेलं आहे आणि फक्त आता अशी डाळ राहिलेली. तर ही आता मी मोठा मिक्सर घेतलेला आहे, त्यात मी आता थोडी थोडी करून वाटणार आहे. तर याला आपण संपूर्ण डाळ आपण अशी बारीक वाटून घेऊ. आणि बघू शकता डाळीतनं अजिबात पाणी नाही टाकायचं आहे वाटताना. फक्त अशी म्हणजे अजिबातच पाणी नाही घालायचं आहे, तशीच वाटायची पाण्याशिवाय. बघू शकता डाळ मी छान बारीक वाटून घेतलेली. आणि समजा वाटताना तुम्हाला असं वाटलं की वाटलं जात नाही तर थोडंसं पाणी आपण वापरू शकतो. मी आधी सांगितलं तुम्हाला की अजिबातच पाणी वापरू नका. पण ते डाळीत थोडंसं राहिलेलं असं त्या पाण्यात, किंवा मग असं वाटलं की मिक्सर एकदम घट्ट झाला आहे तर आपण थोडंसं पाणी टाकायचं, अगदी 2-3 चमचे असं. तर एवढी छान झाली आहे माझी वाटून डाळ तयार आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस मी करतोय. त्याच्यामध्ये आता आपण ना चवीनुसार सगळं साहित्य टाकणार आहोत. याच्यामध्ये मी 2 चमचे मिरची पावडर टाकते. 2 ते आणखीन अर्धा चमचा, 2.5 चमचे मिरची पावडर टाकली आहे. अर्धा चमचा मी टाकले आहे हळद. धनेपूड आहे, धनेपूड ती मी 1 चमचा टाकलेला आहे. ह्याच्यात जिरेपूड पण जाणार आहे, ती अर्धा चमचा टाकूया आपण. आणि थोडासा बेकिंग सोडा, आपण भजी वगैरे करायला वापरतो ना, तो थोडासा टाकायचा आहे. आणि चवीनुसार मीठ पण, कसं चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे. आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ह्याला ना आपण छान मिक्स करणार आहोत. पीठ असं छान हातानेच मिक्स करायचं, कारण ते चमच्याने वगैरे ना खूप कडक पडतं. तर त्यामुळे ना असं छानपैकी आपण हाताने पीठ कालवून घेणार आहोत.
बघू शकता आपण सगळं साहित्य असं व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे हां. आणि आता आपण त्याचे छानपैकी वडे थापणार आहोत. आता आपण वडा थापणार आहोत उडदाच्या डाळीचा. इथे मी पोळपाट घेतलेला आहे. इथे असा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे. पातेलीमध्ये थोडंसं असं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्या वाटलेलं आहे ते थोडासा असा गोळा घ्यायचा आहे. थोडा पाण्यात हात बुडवायचा आहे आणि असे छान थापायचे. मध्ये असं त्याला होऊन पाडायचं. आता हा आपला वडा असा छानपैकी थापून झाला. आता आपण कढई ठेवूया आणि तेल गरम करूया. इथे गॅस पेटवलाय मी. आता कढई ठेवते. त्याच्यामध्ये आपण आता तेल गरम करायला ठेवू. आता गॅस कमी करूया. कढईमध्ये तेल टाकूया. आपलं तेल छान गरम होऊ द्यायचं. बघू शकता ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळलेला आहे. असेच आता आपण सर्व वडे तळून घेऊया. हे तर एका याच्यामध्ये मी हा घेतलेला टिश्यू पेपर घेतला आहे ताटलीमध्ये, त्याच्यामध्ये आपण काढू. आणि अशाच प्रकारे मी बाकीचे पण वडे तळून घेणार आहे. बघू शकता आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार आहेत. आणि नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.